फणसाचा सीझन असला का भरपूर घरामध्ये फणस असतो. त्याचप्रमाणे खूप असे मार्केटमध्ये फणस येतात आणि मोठे असतात आणि घरात खाऊन सुद्धा कंटाळा येतो. अशा वेळेस मी आज तुम्हाला फणसापासून एक स्वीट डिश दाखवणार आहे. नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पार्टी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता त्यासाठी जे मी साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते. तर हे साहित्य आपण जे घेणार आहोत ते अगदी प्रमाणाशीर आपण ही रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी मी रवा घेतलेला आहे. रवा म्हटलं तर तांदळाचा रवा आहे हा, जो आपण स्वच्छ तांदूळ धुतो त्याच्यानंतर ह्याचा गिरणीमध्ये रवा बनवतो, तो हा जाडसर असा रवा आहे. त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे तांदळाचा रवा नसेल तर तुम्ही इथे इडलीच्या रव्याचा वापर करू शकता. आता इथे मी इडलीचाच रवा घेतलेला आहे. 1 वाटी इडलीचा रवा घेतला आहे, ते 1 वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी ते मी फणस घेतलेला आहे. फणस म्हटलं तर ह्यातलं मी सर्व फणसाच्या बिया वगैरे काढून घेतल्यात, त्यानंतर स्वच्छ असं साफ करून वगैरे घेतलेला आहे. हा आपल्याला 1 वाटी घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी घेतला आहे ओला नारळ खवून घेतलेला आहे 1 वाटी, आणि ते ड्रायफ्रूट्स घेतले आहेत. मनुका घेतले आहेत, बदाम आहे आणि काजू आहेत. बदाम काजू क्रश करून घेतले आहेत. आता हे ड्रायफ्रूट जे घेतले आहेत ना, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता. आता इथे ना फणस म्हटलं तर आपण जी स्वीट डिश बनवणार आहोत तिथे ना फणस जर का 2 प्रकारचा असतो, एक काप्या असतो, एक बरका असतो. तर इथे ना बरका फणस असेल ना तर अतिउत्तम. बरक्या फणसापासून स्वीट डिश खूप छान होते. त्याचप्रमाणे जर का नसेल तर तुम्ही इथे कापा फणस घेतला तरीसुद्धा चालेल. ह्या बघा अशा पद्धतीने. आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि 1 वाटी हा गर घेतला आहे, तो पूर्ण मिक्सरला फिरवताना सुद्धा 1 वाटी झाला पाहिजे. आता इथे जर का मला कमी वाटला तर मी थोडाफार फणस ॲडजस्ट करून इथे ह्या 1 वाटीच गर काढून घेणार आहे. इथे बघू शकता मी फणस आहे हा मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. हा 1 वाटी मी पूर्ण काढलेला आहे. ह्या वाटीमध्ये आपण काढून घेऊया. आता इथे फणस आहे हा मिक्सरला मी फिरवून घेतला आहे. आता आपल्याला सर्वप्रथम इथे रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे. रवा भाजण्यासाठी मी एक पॅन घेतला. सर्व रवा आहे आपण घालून घेऊया. आता रवा भाजताना इथे आपण तूप वगैरे काहीच वापरणार नाही आहेत. इथे आपल्याला कोरडाच असा हा रवा आहे हा भाजून घ्यायचा आहे. भाजताना सुद्धा आपल्याला हा मीडियम गॅसवरच हा रवा भाजून घ्यायचा आहे आणि गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. म्हणजे थोडासा रवा आहे हा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, कारण काय होतं की रवा कच्चा राहता कामा नये. बघू शकता मी गोल्डन कलर येईपर्यंत हा रवा आहे हा भाजून घेतलेला आहे. इथपर्यंत आपल्याला असा भाजून घ्यायचा जेणेकरून हा कच्चा राहू नये. आता हा सर्व रवा आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. रवा काढून घेतलेला आहे आणि त्याच पॅनमध्ये मी इथे 3 वाटी पाणी घेणार आहे. म्हणजे आपण 1 वाटी रवा घेतला होता तर इथे आपल्याला 3 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि वाटीचं प्रमाण आहे ते आपण परफेक्ट ठेवायचं, म्हणून मी प्रमाणशीर तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे. आता जास्त मसाला न करता सुद्धा आपल्याला 30 भांडी वापरून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. आता हे पाणी आहे ना हे आपण गरम करायला ठेवलेलं आहे. आता इथे थोडंसं मी मीठ घालते, कारण कुठल्याही गोड पदार्थामध्ये आपण मीठ घातलं तर ते अतिशय चविष्ट बनतं. खूप नाही घालायचं, अगदी थोडंसं घालायचं. त्याचप्रमाणे आपण हा रवा घेतलेला आहे तो इडली रवा म्हटलं तर तो जाडसर असतो. त्याच्यामुळे आपण तो जेव्हा कुठलाही पदार्थ बनवायचा असेल ना त्यावेळेस 1 पट जास्त घ्यायचं. म्हणजे आपण कुठलीही गोष्ट डबल करतो तर हे 3 पट घ्यायचं आहे. आता हे थोडंसं पाणी उकळल्यानंतर इथे आपण गूळ घालणार आहोत. आता इथे गुळाचं प्रमाणसुद्धा इथे जर का फणस जास्त गोड असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाऊण वाटी गूळ घेतलं तरीसुद्धा चालेल. आता एक गूळ आहे हे आपण पाण्यामध्ये वितळून घेऊया. आता इथे ना पाण्यामध्ये गूळ आहे हे मी वितळून घेतलं आहे, थोडंफार शिल्लक आहे. आता इथे आपल्याला 2 चमचे तूप घालायचं आहे. इथे ना तुपाचा वापरसुद्धा जास्त आपल्याला लागत नाही, 1-2 चमचे तूप बस होते. आता इथे आपण जो ओला नारळ घेतला होता तो सर्व घालून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे इथे आपण फणसाचा गर घेतला होता तो घालून घेऊया. सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्या पाण्याला आपल्याला उकळा घ्यायचा आहे. आता बघू शकता ह्या पाण्याला आपण एक उकळा घेतलेला आहे. आता इथे आपण जी ड्रायफ्रूट्स घेतली आहेत ती सर्व घालूया. आता इथे ना मी थोडेसे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहे, बाकीचे सुद्धा मी थोडे नंतर ठेवणार आहे, पुढे जाऊन तुम्हाला सांगते. मिक्स करून घेऊया. आता इथे उकळल्यानंतर इथे आपण जो रवा भाजला होता तो सर्व घालून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा. आता इथे ना बघू शकता रवा हा आपण भाजून घेतला होता त्यामुळे इथे गुठळ्या वगैरे होत नाही. जर का तुम्ही कच्चा रवा घेतला असाल तर लगेच गुठळ्या पडतात. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही सर्व प्रोसिजर आहे ना ही सर्व आपल्याला मीडियम गॅसवरच करायची आहे. आता इथे आहे ना हा रवा आपण मिक्स करून घेतला, त्यानंतर इथे आपण झाकण ठेवायचं आणि हा रवा आहे आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे. एक 5 मिनिटासाठी मंद आचेवर आपण शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटांनी पुन्हा आपण झाकण ठेवून बघूया, मिक्स करून घेऊया.
अधूनमधून आपल्याला 1-2 वेळाचा चमचा फिरवायचा आहे, कारण रवा आहे आपल्याला हा व्यवस्थित शिजला पाहिजे. त्याचप्रमाणे पॅनला लागू नये ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता इथे ना मी वरून थोडंसं पुन्हा तूप घालते, मिक्स करून घेऊया. आता पुन्हा इथे मी झाकण ठेवते आणि हा रवा आहे आपण हा शिजवून घेऊया. इथे 5 मिनटं झाली आहेत. आपण झाकण खोलून बघूया आणि इथे बघू शकता रवा देखील खूप छान असा शिजलेला आहे. आता इथे मी अजून 1-2 वेळा चमचा देखील फिरवलेला आहे, कारण रवा हा व्यवस्थित शिजला पाहिजे. आता इथे ना आपल्याला वेलची आणि जायफळ पावडर घालायची आहे. मी वेलची आणि जायफळ पावडर अगोदरच करून ठेवली होती, ती 1 टेबलस्पून घातलेली आहे. आणि वेलची पावडर कशी बनवायची ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे ना, हा मी अपलोड केला आहे. जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, कारण का आपल्याकडे सर्व रेसिपी ज्या असतात ना त्या घरगुती साहित्यामध्ये बनणाऱ्या असतात आणि चविष्ट असतात आणि सगळ्यांना जमतील अशा मी रेसिपी नेहमी दाखवत असते. आता इथे हा वेलची आणि जायफळ पावडर घातल्यानंतर आपण मिक्स करून घेतलेला आहे. आता हे आपण गॅस बंद करतोय. 2 मिनटं आपण हा असाच ठेवून देणार आहोत. इथे ना मी एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे. त्याचप्रमाणे इथे केळीचं पान घेतलं आहे, स्वच्छ धुवून घेतलं आणि गोल असं मी कट करून घेतलेलं आहे. आता ह्या केळीच्या पानाला ना आपण थोडंसं वरून तूप लावून घ्यायचं आहे. तुम्हाला आवाज येत असेल, आमच्याकडे भरपूर असा पाऊस देखील आहे आणि पावसामध्ये ही स्वीट डिश बनवते, खूप सुंदर होते. आता बऱ्याच जणांना माहिती असेल मी इथे फणसापासून सांदणं बनवते. सांदणं म्हटलं तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळं नाव दिलं जातं. आता आमच्या भागामध्ये इथे रोहीसुद्धा म्हणतात आणि वेगवेगळ्या भागामध्ये काय नाव आहे ह्या रेसिपीला ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. आता मी हाताच्या साह्याने त्या केळीच्या पानाला तूप लावून घेतलेलं आहे. आता इथे जर का तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर इथे तुम्ही बटर पेपरचा वापर करू शकता, किंवा तुम्ही बटर पेपरसुद्धा नसेल तर तुम्ही इथे ना तूप घ्या. तूप व्यवस्थित हाताच्या साह्याने डब्याला लावून घ्या. ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्याच पद्धतीने लावून घ्या. आता इथे जो आपण रवा आहे ना तो सर्व ह्या डब्यामध्ये टाकून घेऊया. आता हा डब्यामध्ये आपण रवा टाकल्यानंतर हा व्यवस्थित सेट करून घ्यायचा. थोडंसं टॅप करून घेऊया. पावसाळा सुरू झाला तर आपल्याला ना वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. भजी, त्याचप्रमाणे स्वीट डिश, असं खूप छान छान खायची इच्छा होते. अशा वेळेस ना जर का घरामध्ये फणस असेल तर नक्कीच ही रेसिपी आहे ना ही ट्राय करून बघा. अगदी सोपी आहे, जास्त काही साहित्य लागत नाही, अगदी घरगुती साहित्यामध्येच ही रेसिपी बनते. आता इथे मी व्यवस्थित असं सगळं सेट करून घेतलेलं आहे. आता वरून आपण जेवढे ड्रायफ्रूट्स घेतले होते तेवढे सर्व मी घालते. अगोदरसुद्धा मी ज्यावेळेस रवा आपण शिजवून घेतला त्यावेळेससुद्धा घातलेले आहेत आणि वरून थोडेसे घालायचे, म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतात. आणि थोडंसं आपण प्रेस करून घेऊया. आता इथे ना फणस जो होता ना तो बघितला असेलच तुम्ही की पांढऱ्या कलरचा होता. त्याच्यामुळे थोडासा याचा कलर आहे ना तो थोडासा वेगळा येतो. आणि जर का तुमच्याकडे अगदी पिवळागार असा फणसाचे गरले असतील ना तर त्याचा कलर आहे ना ह्या सांदण्याचा तो असा पिवळासर येतो. आता हे सेट केलेलं आहे. हे ना मी कुकर घेतलेलं आहे आणि कुकरची शिटी काढून टाकली आहे. कुकरला रिंग आहे बघू शकता आणि कुकर आहे हा मी गॅसवर ठेवला होता आणि गरम करून घेतला आहे 1-5 मिनिटासाठी मंद आचेवर. त्यानंतर स्टँड घातलेलं आहे. स्टँडवर हा आपण डबा ठेवून देणार आहोत. त्यानंतर कुकरचं आपण ते झाकण लावून घ्यायचं आणि 15 मिनिटासाठी हा कुकर आहे आपल्याला बेक करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण केक कसा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सांडणं बनवायचं आहे. 15 मिनिटं झाली आहेत आणि आपण कुकरचं झाकण खोलून बघूया. आता आपण ज्यावेळेस केक बनवतो ना त्यावेळेस आपल्याला जास्त वेळ ठेवायला लागतो, पण इथे काही जास्त वेळ आपल्याला ठेवावं लागत नाही, कारण ऑलरेडी आपण रवा आहे हा शिजवून घेतलेला असतो. हे ना आपण डब्यावरचं या झाकण काढून घेऊया. बघू शकता हे सांडणं आहे किती मस्त असं रेडी झाले, कारण रवा तो ऑलरेडी शिजलेलाच असतो. फक्त आपल्याला केकसारखं इथे बेक करायचं असते. पण रवा शिजलाय का हे बघण्यासाठी म्हणजे आपण एक टूथपिक घेतलंय आणि हे आपण घालून घेऊया, म्हणजे जेणेकरून ह्याला रवा वगैरे काही येऊ नये. बघू शकता म्हणजे हे व्यवस्थित सेट झालं आणि खूप छान असं शिजलेलं सुद्धा आहे. जर का हे शिजलं नसतं तर टूथपिकला हे मिश्रण आहे हे सर्व आलं असतं. आता बघू शकता हा डबा आहे आपण हा कुकरमधला काढून घेऊया आणि गॅससुद्धा मी इथे बंद केलेला आहे आणि पूर्ण हे सांडणं आहे ना हे आपण थंड करून घ्यायचं, कारण का जर का थंड व्यवस्थित नाही केला ना तर व्यवस्थित याचे तुकडे पडत नाही. त्यामुळे ज्यावेळेस मी सकाळी करताना त्यावेळेस संध्याकाळी ह्याला तुकडे कट करू शकता. त्याचप्रमाणे जर का तुम्ही दुपारी केलं असेल तर रात्री कट करा तरी सुद्धा चालेल. आता हे पूर्ण मी थंड करून घेते. हे सांडणं आहे ना हे मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे. आता हे कॉर्नरने आपल्याला असं सोडवून घ्यायचं आहे. आता चाकूच्या साहाय्याने मी हे कॉर्नरचा भाग आहे हा सोडून घेतलेला आहे आणि इथे मी एक प्लेट घेतली आहे. त्या प्लेटच्या वरती हा डबा आहे आपण उलटा करून घेऊया आणि सांडणं आहे आपण हे सोडून घेऊया आणि
बघू शकता मस्त असं हे रेडी झालेलं आहे. इथे आपण केळीचं पान घातलं होतं आणि केळीच्या पानाचा जो सुवास असतो ना तो हे सांदण्यामध्ये उतरतं, त्याच्यामुळे केळीचं पान आहे आवर्जून घाला. आता इथे ना आपल्याला ही कट करून घ्यायची. आता तुम्हाला जसं लहान मोठे तुकडे जसे पाहिजे तसे करून घ्या आणि एकदम सॉफ्ट अशी ही बनते. बघू शकता इतकी मस्त अशी झालेली आहे ना. आता इथे मी लहान लहान तुकडे असे हे कट करून घेते. खायला ना सुवास याचा खूप सुंदर येतो. खायला तर काही एक नंबर, पण फणसाचा जो सुवास असतो ना तो कधीच लपत नाही. त्यामुळे ना ह्या सान्नाला सुवास आहे ना इतका सुंदर येतो आहे. आता आपण लहान लहानच तुकडे कट करूया आणि इथे बघू शकता आणि मस्त असे ह्याचे पीससुद्धा पडलेले आहेत आणि खूप सुंदर अशी ही रेडी झालेली आहे. दिसायला देखील किती सुंदर दिसते बघा. इथे रवा आहे ना तो आपण थोडासा अगोदर शिजवून घेतलेलाच असतो, त्याच्यामुळे हे पुन्हा सांगणं आहे आपण कुकरमध्ये शिजवतो त्यावेळेस खूप सुंदर असे बनतात. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाची इथे टीप आहे. टीप म्हटलं तर हे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे तुकडे करायचे आहेत. तर आजच्या भागामध्ये मी खास फणसापासून तुम्हाला सांगणं कसं बनवायचं ते दाखवलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने आहे. रेसिपी आपली मोठी होते कारण तुम्हाला सर्व स्टेप बाय स्टेप सांगावं लागतं म्हणून, पण ही झटकेपट बनणारी अशी ही रेसिपी आहे आणि सर्वांना आवडेल इतकी सुंदर ही रेडी होते. आजच्या भागामध्ये मी कोकणी पद्धतीने तुम्हाला आज फणसाचं सांगणं म्हणजेच रोवळी कशी बनवायची ती दाखवलेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. त्याचप्रमाणे चॅनल कोणी नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. व्हिडिओ बघितल्यानंतर न विसरता एक कमेंट देखील करा आणि भरपूर व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फणसापासून रोवळी म्हणजेच सांगणं कसं बनवायचं ते माहिती मिळेल. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.